पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणजेच 10 तारखेला फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले। यामध्ये 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ते फ्रान्स दौऱ्यावर असतील। आता नुकतंच मोदी फ्रान्समध्ये पोहोचले आहेत। यावेळी त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेटही घेतली। तसंच ते पॅरिसमध्ये झालेल्या AI समिटला उपस्थित राहिलेले दिसून आले। फ्रान्सचा दौरा आटोपून 12 फेब्रुवारी आणि दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ते अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत। खरं तर मोदींच्या फ्रान्स दौऱ्यापेक्षा अमेरिका दौऱ्याची जास्त चर्चा आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातला पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल। तर पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत मोदींचा हा 10वा आणि ट्रम्प यांच्यासोबतचा 8वा दौरा असेल। या काळात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होईल। पण मोदींचा अमेरिका दौरा एवढा चर्चित का आहे किंवा हा दौरा दोन्ही देशासाठी कसा महत्त्वाचा ठरू शकतो तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋत मराठी। अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी अनेक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र यामध्ये पंतप्रधान मोदींचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं। यावरून ट्रम्प हे मोदींवर नाराज असल्याच्या चर्चाही रंगलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी ट्रम्प यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हाच्या वादावर पडदा पडला। तसंच ट्रम्प यांच्या शपथविधी दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आमंत्रितांमध्ये अग्रक्रमावर उपस्थित असल्याचं दिसून आलं। शिवाय नंतर खुद्द ट्रम्प यांनी स्वतः मोदींना फोन केला आणि अमेरिकेला येण्याचं निमंत्रण दिलं। आता त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आपला फ्रान्स दौरा आटोपून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत। या दरम्यान ते व्हाईट हाऊसमध्ये जाऊन ट्रम्प यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। खरं तर पदभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। त्यापैकी एक निर्णय म्हणजे अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना हद्दपार करण्याचा होता। बुधवारी अमेरिकेचे एक लष्करी विमान अमृतसरच्या श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं, ज्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या 104 भारतीय नागरिकांचा समावेश होता। या मुद्द्यावरून संसदेच्या सभागृहातही गदारोळ झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे मोदी ट्रम्प भेटीत या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्त्री यांच्या निवेदनानुसार पंतप्रधान मोदी त्यांच्या 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात ते अनेक उद्योगपतींची भेट घेणार असून वरिष्ठ अमेरिकन अधिकारी देखील पंतप्रधानांना भेटण्याची अपेक्षा आहे। दरम्यान पंतप्रधान मोदी या काळात टेस्लाचे CEO एलॉन मस्क यांचीही भेट घेऊ शकतात। तसंच चीन हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समोर येण्याची अपेक्षा आहे। जागतिक स्तरावर चीनची आर्थिक आणि लष्करी उपस्थिती वाढत असताना भारत आणि अमेरिका दोघांनाही चीनच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी समान आधार सापडला आहे। चीनच्या विस्तारवादी धोरणांना आळा घालण्यासाठी या भेटीदरम्यान आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे। तसंच या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील प्रमुख व्यावसायिकांना भेटतील, ते वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांशीही संवाद साधतील आणि भारतीय अमेरिकन समुदायांशीही संवाद साधतील, ज्यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील। एकूणच पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा ऐतिहासिक ठरेल, जो संरक्षण, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी महत्त्वाचा ठरेल। जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या भेटीचा परिणाम जागतिक स्तरावर नक्कीच दिसून येईल। तर मोदी ट्रम्प भेटी संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋत मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।